या शेतकऱ्यांना बघा आता 11 जूनला पेरणी केली होती, पाऊस आमच्याकडे भरपूर झाला होता, पण 17 जूनला 90 मिलीमीटर पाऊस झाला आणि पूर्ण हे सोयाबीनचं वठव झालं. दुसरी गोष्ट वन्य प्राण्यांचा पण त्रास झाला आहे शेतकऱ्याला. सर्वसाधारण सश्याने सोयाबीन सगळं खाल्लंय टोटली. कॅमेऱ्यावर फिरवा. टोटली सोयाबीन खाल्लंय बघा सश्यानं. अहो काय टोटली सोयाबीन खाल्लेलं आहे. या माणसाचा खर्च 14,500 रुपये आतापर्यंत झालाय बघा. टोटली खर्च 14,500 झाला. आता हे ट्रॅक्टर दिसतोय बघा. आता मी रोटर मारतोय, त्या तागाचं बी आत्ताच त्यांनी 2,500 रुपये आणलेलं आहे बघा. आता तागाचं बी इसकडून मी रोटर मारून आता ताग हे करतोय. ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय मला सांगा. आज विदर्भ मराठवाड्यामध्ये तर प्रॉब्लेमच आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तिथं पाऊस नाही, आणि जिथं पेरण्या झाले तिथं भरपूर प्रमाणात पाऊस आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता 1.5 महिना सलग पाऊस पडतोय, आणि आता ह्या शेतकऱ्याचं नुकसान 14-15 हजार रुपये झालेलं आहे. लांगरट 2,000 रुपये झालेला आहे, रोटर 2,500 रुपये झालेला आहे, नंतर पेरणीचं 1,500 रुपये झालेलं आहे, मळीचं सर्वसाधारण 4,500 रुपये मळी घातलेले आहे, आणि रासायनिक लागवडीत 1,500 रुपये पोतं टाकलेलं आहे. बियाण्याचा 2,000 रुपये खर्च झालेला आहे. हा इतका जवळपास 15-16 रुपये खर्च केलेला आहे. आता ह्या शेतकऱ्यांना करायचं काय, ह्याच्यावर जरूर शासनानं विचार करावा, ह्याचा सर्वे करावा कृषी विभागानं, आणि ह्या शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळालीच पाहिजे. हे पाण्यात बुडलेलं शेत दाखवा तिकडे बघा. हे पाण्यात कसं बुडलंय बघा. आता बघा त्याच्या थोडे अशाच आहे बघा. आता या शेतकऱ्यानं ताग इसकटलाय बघा. तागाचं बी आणलेलं आहे. आता काही रोटर मारायचं चाललाय बघा बाकी. आणि या शेतकऱ्या शेत बघा, या शेतकऱ्यांसमोर शेत बघा चालणार आहे बघा. आता हे अतिशय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. ताग इसकटलेलं आहे शेतकऱ्यानं बघा. आता मी चालू करून ताग म्हणजे ताग हे करायचं चाललंय. आवाज